नमस्कार. आज आपण निसर्गातल्या एका अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत. कधी विचार केलाय, ही झाडं आपलं अवाढव्य खोड कसं तयार करत असतील? आणि केवळ वाढण्यापुरतंच नाही, तर काळाचा संपूर्ण प्रवास, एक एक वर्ष ही झाडं गुपचूप कशी नोंदवून ठेवतात? हे खरोखरच निसर्गाचे एक जिवंत टाईम कॅप्सूल आहे. चला तर मग या रंजक विषयाच्या थेट खोलात जाऊया. एखाद्या घनदाट जंगलात फेरफटका मारताना एखादं शेकडो वर्ष जुनं, आकाशाला भिडणारं आणि प्रचंड जाडीचं झाड पाहिलं की साहजिकच एक प्रश्न पडतो. एवढ्या मोठ्या झाडानं आपली ही प्रचंड जाडी नेमकी मिळवली तरी कशी? एका छोट्याशा रोपट्याचं रूपांतर अशा अवाढव्य स्तंभात कसं काय होतं? हे केवळ काही वर्षांचं काम नक्कीच नाहीये. त्यामागे एक अत्यंत शिस्तबद्ध जैविक प्रक्रिया दडलेली असते. तर मग ह्या झाडांची जाडी नेमकी कशी वाढते? वनस्पतींच्या या जाडीमागचं मुख्य रहस्य काय आहे ते आपण आता समजून घेऊया. विज्ञानाच्या भाषेत या प्रक्रियेला दुय्यम वाढ किंवा सेकंडरी ग्रोथ असं म्हणतात. ही जाडी वाढण्याची प्रक्रिया पूर्णपणे लॅटरल मेरिस्टेम्सच्या हालचालीवर अवलंबून असते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे लॅटरल मेरिस्टेम्स म्हणजे झाडाच्या आत लपलेलं एक सूक्ष्म इंजिनच आहे, जे झाडाची जाडी सतत वाढवण्याचं काम करत असतं. यामध्ये प्रामुख्याने व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम या दोन महत्त्वाच्या घटकांचा समावेश असतो, जे दरवर्षी लाकडाचे नवीन थर तयार करतात. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण जाडी वाढवण्याची ही ताकद वनस्पती सृष्टीत सगळ्या झाडांकडे नसते. हा निसर्गातील एक अत्यंत मोठा आणि स्पष्ट फरक आहे. दुय्यम वाढ हे डायकॉट म्हणजेच द्विदल वनस्पतींच्या देठ आणि मुळांचे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. पण दुसरीकडे पाहिलं तर काही प्रकारच्या वनस्पतींमध्ये ही क्षमता चक्क पूर्णपणे अनुपस्थित असते. होय, मोनोकॉट्स म्हणजेच एकदल वनस्पतींमध्ये ही दुय्यम वाढ अजिबात होत नाही. याचा सरळ अर्थ असा की मोनोकॉट्स झाडं ह्या जाडी वाढवण्याच्या शर्यतीत नसतातच. त्यांच्याकडे हे जाडी वाढवणारं इंजिनच नसतं. त्यामुळेच आपल्याला गवतासारख्या किंवा बांबू आणि केळीसारख्या वनस्पती एका विशिष्ट जाडीच्या पुढे वाढलेल्या कधीच दिसत नाहीत. आता हवामानाचा या झाडांच्या वाढीवर आणि लाकडाच्या निर्मितीवर नेमका काय प्रभाव पडतो ते पाहूया. हे अगदी एखाद्या हंगामी इंजिनासारखं काम करतं. निसर्गाची ही नोंदवही अत्यंत विरोधाभासी हंगामांवर चालते. वसंत ऋतूचा विचार करा, म्हणजे स्प्रिंगवूडचा काळ. या काळात झाडाला भरपूर पाणी मिळतं, त्यामुळे कॅम्बियम अत्यंत सक्रिय असतं. परिणामी जे झायलेम तयार होतं ते रुंद, फिकट रंगाचं आणि कमी घनतेचं असतं. याउलट शरद ऋतूत म्हणजेच ऑटमवूड तयार होताना परिस्थिती कठीण असते. कॅम्बियम कमी सक्रिय होतं, ज्यामुळे तयार होणारे घटक अरुंद, दाट आणि गडद रंगाचे असतात. हवामानानुसार लाकडात होणारे हे बदल आपल्याला एका अत्यंत रंजक विज्ञानाकडे घेऊन जातात. झाडाच्या या रिंग्स किंवा वर्तुळांवरून त्याचं वय कसं मोजतात? चला, हे शास्त्र समजून घेऊया. इथे लक्षात ठेवण्यासारखं एक अत्यंत सोपं पण महत्त्वाचं गणित आहे. वसंत ऋतूतील फिकट लाकडाचा पट्टा आणि शरद ऋतूतील गडद लाकडाचा पट्टा हे दोन्ही एकत्र केल्यावर तयार होते ती बरोबर एक वार्षिक रिंग, म्हणजेच झाडाच्या आयुष्याचं एक पूर्ण वर्ष. हा साधा आकडाच झाडाचा संपूर्ण इतिहास उलगडण्याची गुरुकिल्ली आहे. आणि याच एका साध्या वार्षिक गणितावर आधारित आहे डेंड्रोक्रोनॉलॉजी. हे एक अत्यंत आकर्षक वैज्ञानिक क्षेत्र आहे, जे या हंगामी वर्तुळांची काळजीपूर्वक गणना करून झाडाच्या अचूक वयाचा अंदाज लावतं. एक फिकट पट्टा अधिक एक गडद पट्टा बरोबर एक वर्ष आहे की नाही हे थक्क करणारं. शास्त्रज्ञ केवळ या रिंग्ज मोजून झाड किती जुनं आहे हेच नाही, तर भूतकाळातील हवामान कसं होतं हेही अचूकपणे सांगू शकतात. आता जरा झाडाच्या खोडाच्या आतल्या रचनेकडे वळूया. आतली ही रचना प्रामुख्याने हार्टवूड आणि सॅपवूड अशी दोन भागांत विभागलेली असते. झाडाच्या आत डोकावून पाहिलं तर एक स्पष्ट दुहेरीपणा इथे पाहायला मिळतो. मध्यभागी असणारा हार्टवूड आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला असणारा सॅपवूड हे दोन्ही भाग एकाच खोडाचे असले तरी त्यांचं काम आणि अवस्था एकमेकांपासून अगदी परस्पर विरोधी आहे. खोडाच्या अगदी बाहेरच्या बाजूला जे फिकट रंगाचं लाकूड असतं त्याला सॅपवूड म्हणतात. हे झाडाचं जिवंत, खेळतं आणि अत्यंत कार्यशील अंग आहे असं म्हणायला हरकत नाही. मुळांकडून शोषलेलं पाणी आणि खनिजे वर पानांपर्यंत पोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हीच सॅपवूड सक्रियपणे करत असतं. पण खरी गंमत तर आतल्या भागात आहे. झाडाचा अगदी मध्यभाग म्हणजेच हे गडद तपकिरी रंगाचं हार्टवूड पाणी वाहून नेण्याच्या दृष्टीने पूर्णपणे अकार्यक्षम आणि मृत असतं. हो, बरोबर ऐकलत, मृत.
पण इथेच मृत तरीही अत्यंत मजबूत असा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. हा भाग टॅनिन, राळ, रेझिन्स आणि विविध प्रकारच्या तेलांनी इतका ठासून भरलेला असतो की तो सूक्ष्म जीवांच्या आणि कीटकांच्या अल्ल्यांना अत्यंत कडक प्रतिकार करतो. हेच ते लाकूड आहे जे झाडाला वादळ वाऱ्यातही भक्कम आधार आणि दीर्घायुष्य देतं. या सगळ्याचा विचार केला की अंगावर काटा येतो नाही का. प्रत्येक जाणारा ऋतू खोडाच्या त्या गडद मध्यभागात आपली एक कायमस्वरूपी आणि कधीही न मिटणारी खूण सोडतोय हे समजल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या या शांत उभ्या झाडांच्या आत सध्या कोणता इतिहास लिहिला जात असेल? आपल्या नकळत ही झाडे आजच्या वातावरणाची कोणती नोंद त्यांच्या खोडात कायमची कोरून ठेवत असतील? पुढच्या वेळी एखाद्या जुन्या झाडाकडे पाहाल तेव्हा या प्रश्नाचा नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.